माझी सून आहे. माधव अगं मग एकमेकांकडे पाठ करून का? त्यांना विचार. भाऊजी तुम्ही तरी सांगा काय झालंय. तिलाच विचार. चल बंडा आपण शेजाऱ्यांना विचारू. माधव मग तुमच्यापैकी कोणी सांगाल का नक्की काय झालंय ते? मामा त्या सरला काकूला विचार, त्या दरवाजाला कान लावूनच ऐकत होत्या. ए तू इकडे ये, इकडे ये. अरे त्यांच्या ऑफिसवर इन्स्पेक्शन साठी माणसं येणार, तू कुठून आणतो सामान? हो भाऊजी ऑफिसची टीम इन्स्पेक्शनला येणार म्हणताना तुम्ही अगोदरच सगळं खरं खरं सांगायचं ना. अरे यालाही राणीचा विरोध आहे. मग एखादी आयडिया लढवायची. लढवली ना. 2 दिवस या बंडेला बिल्डिंग मध्ये काही कलरचं रिपेअरिंगचं काम आहे का हे विचारायला पाठवलं. मग नाही ना, मेल्या 32 रूम पण एकाकडे काम नाही, मग सामान तरी कुठून दाखवायचं? याचा परिणाम काय होणार आहे माहितीये? काय? बंड्या मोठा कॉन्ट्रॅक्टर झालाय, ही अशी सर्वत्र बोंबाबोंब पसरली आहे. अरे 4-6 जणांनी तर माझं अभिनंदन सुद्धा केलं. कशासाठी? मुलांना वेळीच कामाला लावलं ना म्हणून. शिकून आली नोकऱ्या कुठे आहेत? मामा तो लोकल चॅनल वाला माझा इंटरव्ह्यू सुद्धा घेत होता. अच्छा म्हणजे बरंच काय घडलंय तर. आणि आता ती उद्या टीम आली की खूप काही घडणार. अहो भाऊजी टेन्शन कशाला घेताय, आपण घडूया ना. कसं? अहो आपण ह्याच घराचं रिपेअरिंग आणि पेंटिंगचं काम चालू आहे असं सांगू आणि सामान शिफ्ट केलंय. ते आम्ही करू रे, पण त्यांना विश्वास ठेवायला पाहिजे ना. तर विश्वास ठेवू असं वातावरण तयार करू आपण. म्हणजे कसं? अगं कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी माझ्या एका कलाकार मित्राला बोलवतो आणि दुसरं म्हणजे शिफ्ट केलेल्या सामानाचं आमचा फ्रीज, आमचा टीव्ही असा म्हणून उल्लेख करायचा. ते आम्ही करू रे, पण या बंड्याचं काय? अगं त्याला मी ट्रेनिंग देतो ना, स्पेशल ट्रेनिंग. आणि कधी येणार आहेत ते? उद्या सकाळी. अहो मग आजचा दिवस आहे की? येस. दिवस तर आहे. तर चला मग तयारीला लागूया. म्हणजे काय करायचं? अगं टीव्ही कोणाकडे, फ्रीज कोणाकडे, वॉशिंग मशीन कोणाकडे याची लिस्ट तयार करू आणि नंतर मग संवादाचं स्क्रिप्ट. तर याचाही स्क्रिप्ट. अगं हल्ली ना कोणी काय बोलायचं, काय करायचं, काय ना करायचं याचं स्क्रिप्ट असतं. स्क्रिप्ट. येस यू आर राईट. आमच्या कोरिओग्राफी मध्ये आम्ही असंच करतो. तर मग करायची ट्रेनिंग सुरू. मामा मला कुठल्याही ट्रेनिंग जाम आवडते. हा करेल का रे ट्रेनिंग? या. नमस्कार. बसा. अहो घरी तू रिकामी कसं? कुठे गेले सगळे तुमचे ते सिनेमा अल्बमचे सर्व सामान? साहेब सांगतो सगळं. अब बंडू बेटा येस मॉम. जा भोसले काकूंकडून आपल्या फ्रीज मधून थंड पाण्याचं 2 बाटल्या आण बरं. ओके मम्मा. किती छान नाही? खूप चांगले संस्कार केलं तुम्हाला. बसा मी पोहे आणते. नको. अहो साहेब खाऊन तर बघा. जवाब. अरे पण पाहणी करायला आलोय ना आपण. अहो आलो तर रिपोर्ट देऊच हो साहेब, आधी खाऊन तर बघा. राघव अहो पण झालं काय ते तर सांगा. मम्मा थँक्यू बेटा. वेलकम मम्मा. मम्मा इफ यू डोंट माइंड मी टीव्ही बघायला जाऊ का? ऑफकोर्स बेटा, पण बोरसेनकडे जा, तिथे आपल्या सोफा आहे, जा आरामात बघ. रागिनी तुमचे पोहे जितके अप्रतिम आहेत ना तेवढेच तुमचे संस्कारही अप्रतिम आहेत ना. थँक्यू मॅडम. अहो पण सामान असं का? आहे ना पण शेजाऱ्यांच्या घरात. त्याचं काय झालं ना साहेब, मी माझ्या भावाला आधीच कलर आणि रिपेअरिंगचं काम सांगितलं होतं, त्यामुळे हे सर्व सामान शेजाऱ्यांकडे शिफ्ट केलंय. तो राम मंदिरचा फोटो पण तो आमचा नव्हताच. हे काय आमचे राम सीता हनीमून पुत्र बंड्या. अहो हे सगळं कळवायचं ना आधी. कसं कळवणार साहेब? येऊ नका, सामान शिफ्ट केलंय असं कळवायचं. हॅलो. हा किसना काम चालू कर, मी आलो. हा येतो. अरे ते फर्निचर अजून इथून हटवलं नाही. हो पाहुणे आहेत ते. फर्निचर काय? हो ते ज्यावर बसलेत ना ते. चला हटवा इथून, काढा बाहेर. मिस्टर पनवेलकर हे फारच होत आहे. अहो आमची माणसं खाली बार कापड काढून तयार आहेत, वर आली ना
कपाट डोकीला सुरुवात मॅडम इथं कांच्या विंटी डोकायच्या काय बोलला म्हणजे आतल्या किती बाहेरच्या किती माणसं वर आली ना कपाट झोपतील ना. कलर काम मुख्य आहे. ते तर करणारच आहोत. हे काय आमचे ब्रश तुमचा डबा आणि आमचे ब्रश वार कपाट. शिंदे चला निघूया आपण. इथे थांबण्यात काही अर्थ नाही. गोविंदराव जरा किचन बघून घ्या. नको नको तुमच्या माणसांना काय चहा नाश्ता काय लागेल ना ते बघा. पोहे आणू का? अहो आमची माणसं काही कांदे पोहे खाणारे आहेत. फार गावठी खाणं त्यांचं. बरं तुमच्या सोयीने काय द्यायचं ते द्या. येतो मी. साहेब तसं या दोघांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी तो सामान पाहिलाच आहे. हो तेच तर कन्फर्म करायला आलोय आम्ही. नाही करा ना, जरूर करा. अहो तो व्हिडिओ दाखवा बरं सांगत ना. आता हा व्हिडिओ पाहून कन्फर्म करायचा आता आम्ही. सॉरी मॅडम ते आमच्या नियमात बसत नाही. मी हे सगळं त्या पुरस्कारासाठी करत नाहीये. ते नका देऊ, पण एकदा तरी बघा. कशाला पनवेलकर तुम्ही ते सामान परत आणलात तर कळवा आम्हाला, तेव्हाच आम्ही कन्फर्म करतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सो येतो आम्ही पुन्हा तुमच्या हातचे पोहे खाय. आणि हो असंही आपण आटोपशीरपणे घर छान सजवलंय. संस्कारही खूप छान आहेत हा. थँक्यू मॅडम. चला येतो. चला राणी सो एंड इज नॉट बॅड नो. आठवलं ना वहिनी? हो आठवलं. तुझ्या 3-4 बेडरूमचा तर माझा 2 बेडरूमचा. राईट. तुझ्या गळ्यात सोन्याची सरी तर माझ्या गळ्यात सुतलीची दोरी तर पाहिजेच. हाच ना? आता हाच बाबा पक्का सुटला. अगं काय सांगतेस काय? हो खरं ना? व्हेरी गुड. मॅडम याला आता काय म्हणायचं, दिवाळ की दिवाळी? दिवाळीच म्हणा. मिस्टर पनवेलकर, यू नो आय एम व्हेरी मच फॅन ऑफ युअर डान्स अँड अल्बम. आमचा प्लॅन होण्याच्या आधीच मी माझ्या 2 फिल्म प्रोड्युसर मित्रांना तुमचे अल्बम पाठवले होते. हो अगदी बरोबर. हो आणि एवढंच नाही तर त्यांच्या 2 फिल्मसाठी ऍज अ कोरिओग्राफर म्हणून तुम्हाला काम सुद्धा मिळणार आहे. नमस्कार. गुड मॉर्निंग. मग तुम्ही बघितलं तर राघवचा अल्बम कसं वाटलं तुम्हाला? मुलामध्ये टॅलेंट खूप आहे, तो काहीतरी करू शकेल, मला त्याच्याबद्दल खात्री आहे. मग तुम्ही फायनान्स कराल? सो मिस्टर पनवेलकर, आता तुम्ही याला काय म्हणाल? पनवेलकरांची दिवाळी. हे दाढीवाले तेच बरं का तुमचे कॉन्ट्रॅक्टर झालेले कलाकार. आम्ही ओळखतोय ना, तेव्हा झुपकेदार मिशा आणि आता ही गाडी. ओळखलंच नाही हो. कला क्षेत्रात फार मोठी ओळख आहे यांची. तुम्ही कोणाचे कलाकार? तुमचे आईला माय फ्रेंड्स चंदू नंदू. अरे मिस्टर पनवेलकर. अरे हे भंगार वाले. अरे मैं भंगार वाला नहीं हूँ, इनका दोस्त हूँ दोस्त. हो आणि तुमच्या त्या फायनान्स कंपनीमध्ये बदली होऊन येणारी ती जवळकर आहे ना, ती मीच, आसावरी जवळकर. नमस्कार. नमस्कार. राणी यार यांनी तर फुल नाटक कंपनी उभी केली आहे तुझ्या एका पोजिंगच्या नाटकाने. हो, पण तुमच्या पूजेच्या नाटकाचं हे उत्तर किंवा बदला नव्हे हा, तर ओव्हरऑल सत्याला सामोरं जाण्यासाठी मानसिकता तयार व्हावी यासाठी आमचा हा 1 2